वंदे मातरम, वंदे गोमातरम. शेतकरी बंधूंनो, मी निवृत्ती पाटील, उद्यान विद्यातज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा, वाशिम. आज मी माझ्या शेतात सुकडी या गावी, तालुका बार्शी टाकळी येथे आहे. येथे मी माझ्या शेतात 5 एकर खाण्याचा कांदा, 1.5 एकर कांद्याचा सीड प्रोडक्शनचा प्लॉट, 1.5 एकर गहू आणि 2 एकर संत्रा आणि 2 एकर हरभरा हे सर्व या गोकृपा अमृत शेती पद्धतीच्या तंत्रज्ञानावर माननीय गोपालभाई सुतारियाजी यांच्या निर्देशाप्रमाणे इथं कार्य सुरू आहे. मागील 5-6 वर्षापासून मी यामध्ये हा प्रयोग करीत आहे आणि यामध्ये मला उत्पादन आणि खर्च या दोन्हीमध्ये खूप चांगले समाधानकारक परिणाम दिसत आहेत. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की मी कमी खर्चात आणि कमी मजुरीमध्ये जास्तीत जास्त शेतामध्ये गोकृपा अमृत कसा वापरला जाईल याचा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण बघत असाल, हे गोकृपा अमृतच्या माझ्या टाक्या आहेत. हे फवारणी पंपाची 500 लिटरची टाकी आहे. याच्यामध्ये गोकृपा अमृत सध्याच्या परिस्थितीला तयार झालेला आहे. याच्यामध्ये एक मोटरसुद्धा टाकलेली आहे फिरवण्यासाठी. ही एक 750 लिटरची टाकी आहे. ही एक दुसरी 500 लिटरची आहे. हे 200 लिटरची आहे आणि ही परत 1000 लिटरची टाकी आहे. आता समोरील माझा माणस हा इथे मी गोमूत्र वगैरे जमा करण्यासाठी गड्डा केलेला होता. याच्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी पन्नी टाकून मी इथे गोकृपा तयार करणार आहे. आता हा इथे माझा कांद्याचा सीड प्लॉट आहे. हा इकडे 5 एकर मिनी स्प्रिंकलरवर कांदा लावलेला आहे आणि याच्या बाजूला तिकडे तुम्हाला लांब दिसत असेल तर हे थोडं इथे लिंबू आहे माझं 3 एकर आणि त्याच्या बाजूला जवळपास हा एकंदरीत पूर्ण 28 एकराचा प्लॉट आहे. या 28 एकराच्या प्लॉटमध्ये पैकी जवळपास माझं 5 आणि 2 7 आणि 8 9 11 एकर क्षेत्र माझं हे यावर्षी रब्बी हंगामात गोकृपा अमृतवर आहे. मागील हंगामात, खरीप हंगामात याच शेतात माझं 5 एकर सोयाबीन होतं. अंबा नावाची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची व्हेरायटी होती. त्याच्यामध्ये मला जवळपास 10 क्विंटलचा ॲव्हरेज इथं 5 एकरामध्ये आलेला आहे. आणि यावर्षी रब्बीमध्ये क्षेत्र वाढवलं असून मागील खरीपमध्ये माझी 7 एकर तूरसुद्धा होती. ती तुम्हाला लांब एक मंदिर दिसत असेल, त्या मंदिराच्या जवळच तो 7 एकराचा तुरीचा प्लॉट आहे. सध्या मी हे गोकृपा अमृत सोडवण्यासाठी थोडंसं मेकॅनायझेशनचा यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघा, ही 1 HP ची मोटर घेतलेली आहे. या 1 HP मोटरला हे 20 mm ठिबकची नळी पूर्ण जॉईन केलेली आहे. जवळपास मला 400, 200, 600 मीटर इथं ही ठिबकची नळी माझ्या शेवटच्या कोपऱ्यात